जय हिंद मित्रांनो, MPSCचा अभ्यास करत असताना काही गैरप्रकार जर केल्यास तर कारवाई केली जाते। आता गैरप्रकार जे आहेत नक्की कोणत्या प्रकारची प्रकरणे गैरप्रकारामध्ये काउंट केले जातात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, या लेक्चरमध्ये बघणार आहोत। मी म्हणाल की हे लेक्चर जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं VIMP लेक्चर म्हणेल, कारण याच्यामध्ये तुमचं सगळ्यात सुरुवातीचं अभ्यास पण नाही इम्पॉर्टंट, तर हे माहिती असणं गरजेचं आहे। कारण इथं जर तुमची चूक झाली तर तुम्ही खूप अभ्यास केला असेल, परीक्षा पास झाला असेल आणि परीक्षा पास झाल्यानंतर अशा एखाद्या गैरप्रकारामध्ये आढळला तुम्ही, तर तुम्हाला पूर्णपणे डिसमिस केलं जाऊ शकतं। त्यामुळे या गैरप्रकारापासून वाचण्यासाठी आपल्याला कोणते कोणते आयोगाच्या मार्फत गैरप्रकार जे आहेत सांगण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भातली कारवाई काय असते तर ते संपूर्ण समजून घ्यायचं आहे। बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। भरपूर MPSC संदर्भातले कोर्सेस आहेत, राज्यसेवेचे आहेत, त्याचबरोबर NCERTचे कोर्सेस आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर ते कोर्सेस परचेस करू शकता। या कोर्सची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा प्ले स्टोअरमध्ये गेला, प्ले स्टोअरमध्ये जाऊन एज्युकेट टू इंडिया ग्रुप असं सर्च मारलं तरी तुम्हाला आपले ॲप्लिकेशन भेटून जाईल, त्याच्यावरची तुम्ही कोर्सेस परचेस करू शकता। आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ। आता हे जी माहिती आहे ही मी कुठून घेतलेली आहे तर आयोगाच्या वेबसाईटवरून ही माहिती घेतलेली आहे। आता इथं जे दिलेले मुद्दे आहेत ना एकदम सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। सो सगळ्यांनी शांत पद्धतीने हे मुद्दे ऐकून घ्यायचे आहेत, समजून पण घ्यायचे आहेत आणि आपण अशा प्रकारची कुठली चूक पण करायची नाही आहे। बघा, आता गैरप्रकार किंवा गैरप्रकाराचे प्रयत्न केलेले जे काय असतील अशा प्रकरणावरची कारवाई काय असते बघा, ते इथं सांगण्यात आलेलं आहे। पहिल्यांदा गैरप्रकार जो आहे, गैरप्रकार काय आहे बघा, आयोगाकडून राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार अथवा उमेदवार नसलेल्या व्यक्तींनी केलेल्या पुढील कृतींना गैरकृत्य समजण्यात येईल। म्हणजे इथं उमेदवारच नाही आहे तर त्या उमेदवाराबरोबर आलेली एखादी व्यक्ती असेल, त्यांच्यामार्फत जरी गैरप्रकार केला तरी काय केला जाऊ शकतो तर हे गैरकृत्य म्हणून समजलं जातं। बघा, आता याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे, पहिला गैरप्रकार जो आहे तो काय सांगण्यात आलेला बघा, इथं आहे तो अर्जात हेतुपुरस्सर खोटी माहिती देणे। तुम्ही अर्ज भरत असताना त्या अर्जामध्ये तुम्ही खोटी माहिती दिली, समजा तुमची उंची जर 150 सेंटीमीटर असेल आणि तुम्ही 160 सेंटीमीटर लिहिली तर ही तुमची खोटी माहिती झाली। जन्मतारीख तुम्ही चुकीची लिहिली तर ही तुमची खोटी माहिती झाली। म्हणजे खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे, आपली जी खरी माहिती आहे ना ती दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यात बदल करणे, म्हणजे आपली खरी माहिती आहे त्याच्यामध्ये काहीतरी मायनरचा बदल केला असेल किंवा दाखल्याच्या प्रतीतील नोंदीत अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले वा बनावट अथवा विहित पद्धतीने वितरित न करण्यात आलेले दाखले कागदपत्र सादर करणे। थोडक्यात काय आहे की जो फ्रॉड प्रकारचा जो दाखले असतील वगैरे फ्रॉड करून तुम्ही दाखले जर दिले असतील आणि त्या अनधिकृत पद्धतीने त्याच्यामध्ये खाडाखोड वगैरे झाले असेल तर हा गैरप्रकार मानला जातो आणि त्याच्या संदर्भात कारवाई पण केली जाऊ शकते। बघा, या संदर्भात कारवाई पण केली जाऊ शकते। त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या नाहीत। पहिली गोष्ट, खोटी माहिती द्यायची नाहीये, आपली खरी माहिती लपवून ठेवायची नाहीये किंवा आपल्या माहितीच्या मध्ये बदल करायचा नाहीये। आणि जे दाखले आपण देत आहोत, जे काही दाखले त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड नसली पाहिजे। दाखले असतील, कागदपत्र जे असतील त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची काय करायचं नाही तर खाडाखोड करायची नाहीये। हा पहिला मुद्दा झाला गैरप्रकाराच्या बाबतीमध्ये। दुसरा मुद्दा जो आहे गैरप्रकारामध्ये काय सांगण्यात आले बघा, परीक्षेसंबंधी आयोगाच्या मालकीच्या कोणताही दस्तऐवज, उदाहरणार्थ आयोगाच्या मालकीची काय काय असते, उत्तरपत्रिका असते, त्याचबरोबर परीक्षेच्या कालावधीमध्ये काही प्रश्नपत्रिका ज्या असतात, म्हणजे परीक्षा जर 2 तासाची असेल तर या 2 तासामध्ये ती प्रश्नपत्रिका आयोगाची असते, 2 तासानंतर ते आपल्याला दिली जाते ती गोष्ट वेगळी, पण या 2 तासामध्ये त्याचबरोबर हजेरीपट जो असतो, आपली जी काही प्रेझेंटी घेतली जाते बघा, त्या हजेरीपटावरती आपली सही वगैरे घेतली जाते ते असेल, किंवा उमेदवाराची ओळखपत्रे फाडणे, उमेदवारांना स्वतःचे जे ओळखपत्र आहे ते फाडणं असेल किंवा फेकून देणं असेल किंवा सोबत घेऊन जाणे, म्हणजे ओळखपत्र जे आहे फेकून देणे, सोबत घेऊन जाणे किंवा इतर अनधिकृत त्रयस्थ व्यक्तीकडे हस्तांतरित करणे, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीकडे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या हस्तांतरित करणे। म्हणजे मी समजा एकच्या बेंचवर बसलेलो आहे, मी माझ्याकडून दुसऱ्या व्यक्तीला काय देत आहे, उत्तरपत्रिका देत आहे, प्रश्नपत्रिका देत आहे, इव्हन दो ओळखपत्र फाडून त्या हॉलमध्ये मी त्या परीक्षेच्या टायमिंगला टाकलं तरीही माझ्यावरती काय केलं जाऊ शकतो तर गैरप्रकार आहे असं सांगून माझ्यावरती कारवाई केली जाऊ शकते। हा दुसरा मुद्दा झाला बघा। आता तिसरा मुद्दा काय गैरप्रकाराच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेला आहे बघा, परीक्षेकरिता आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या
कोणत्याही कर्मचाऱ्यास, आता बरेच कर्मचारी असतात बघा परीक्षेसाठी नियुक्त केलेले असतात, उदाहरणार्थ समवेक्षक असेल, पर्यवेक्षक असेल, त्याचबरोबर लिपिक असेल, परीक्षा उपकेंद्र प्रमुख असेल किंवा सेवा पुरवठादार संस्थेचा कर्मचारी असेल, सुरक्षा रक्षक असेल इत्यादी यांना त्रास करणे, यांना त्रास द्यायचा नाहीये, त्यांना धमकावणे, धमकी द्यायची नाहीये अथवा शारीरिक इजा पण करायची नाहीये आणि त्याचा प्रयत्न पण करायचा नाहीये. बघा काही मुलं असं करतात, त्रास देतात, शारीरिक इजा पण करतात कधी कधी. तर अशा मुलांच्यावरती, अशा कॅन्डिडेट्सवरती खूप अशी कडक कारवाई केली जाऊ शकते. बघा चौथा मुद्दा काय सांगण्यात आला आहे बघा, निवड प्रक्रियेशी संबंधित ठिकाणे, उदाहरणार्थ परीक्षाचा कक्ष असेल, मुलाखत कक्ष असेल किंवा शारीरिक चाचणीचं ठिकाण असेल, आयोगाचे कार्यालय असेल इत्यादी ठिकाणी अथवा परिसरात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा तुम्ही अडथळा निर्माण केला त्या ठिकाणी किंवा घोषणाबाजी करणे असेल, इतर उमेदवारांना धमकावणे असेल इत्यादी प्रकारचे गैरवर्तन करायचं नाहीये. एक किस्सा झालेला बघा, PSIचं फिजिकल झाल्यानंतर एक विद्यार्थी, एक ओव्हर कॉन्फिडन्सच होतं त्या विद्यार्थ्याला, त्यानं चांगलं रनिंग केलं होतं, चांगले मार्क्स पण पडणार होते, पण ज्यावेळी त्याचं रनिंग कंप्लीट झाल्यानंतर लगेच इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो डान्स करायला लागला आणि तो विद्यार्थी डान्स करायला लागला आणि त्याचा तो गैरवर्तनाचा प्रकार ज्या वेळेला तिथे बसणारे जे आयोगाचे अध्यक्ष होते इंटरव्ह्यूसाठी असतात त्यांना समजल्यानंतर त्यांनी त्याला त्या परीक्षेमध्ये नापास केलं होतं बघा. तर अशा प्रकारच्या बऱ्याच घटना आहेत, पण असा प्रकार काय करायचा नाही, तुम्ही पण करायचा नाहीये. त्यामुळे परीक्षा हॉलमध्ये जरी असलो किंवा मुलाखती कक्षामध्ये असलो तरी एक म्हणतो ना आपण इथिक्स आणि इंटिग्रिटी फॉलो करूनच आपल्याला पुढे जायचं आहे बघा. हा झाला चौथा मुद्दा झाला. त्यानंतर 5th नंबरचा मुद्दा काय आहे बघा, निवड प्रक्रियेशी संबंधित ठिकाणी, उदाहरणार्थ परीक्षा कक्ष असेल, मुलाखत कक्ष असेल, शारीरिक चाचणीचे ठिकाण असेल, आयोगाचे कार्यालय असेल, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे घातक शस्त्र किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन प्रवेश करायचा नाही. घातक शस्त्र म्हणजे काय, चाकू असेल, बंदूक असेल वगैरे असा प्रकार घेऊन तिथं एंट्री करायची नाही असं सांगण्यात आलेलं आहे बघा. नेक्स्ट 6 नंबरचा मुद्दा काय बघा, संपूर्ण एकदम डिटेलमध्ये मी सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या. अभ्यास तर आहेच, पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त हा जो मुद्दा आहे ना, हे मुद्दे खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. नंतर निवड प्रक्रियेशी संबंधित ठिकाणं जे असतील, उदाहरणार्थ परीक्षा कक्ष असेल, मुलाखत कक्ष असेल, शारीरिक चाचणी ठिकाण असेल, त्याचबरोबर आयोगाचं कार्यालय असेल इत्यादी निषिद्ध केलेल्या ठिकाणी स्मार्ट वॉच असेल, आपलं स्मार्ट वॉच आहे बघा, डिजिटल वॉच असेल, नंतर मायक्रोफोन असेल, मोबाईल फोन असेल, कॅमेरा अंतर्भूत असलेल्या कोणत्याही प्रकारची साधने असतील, सिम कार्ड, ब्लूटूथ, दूरसंचार साधने असतील, म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे असतील, वह्या, नोट्स, नंतर परवानगी नसलेली पुस्तके असतील, बॅग्स, लेखन पॅड असेल, पाऊच असेल, नंतर कॅल्क्युलेटर असेल इत्यादी प्रकारची साधने, साहित्य आणणे अथवा स्वतःजवळ बाळगणे अथवा त्याचा वापर करणे, हे काय आहे तर अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेणे, तर हे काय आहे तर हा पण एक प्रकारचा गैरप्रकार आहे. याच्यावरती पण काय केली जाऊ शकते तर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे इतर ज्या सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्ही घेऊन जायचं नाही. साधं सिंपल एक वॉच, एक तुमचा बॉलपेन असेल, ब्लॅक बॉलपेन पॉईंटवाला, आणि त्याच्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड आणि एक ओळखपत्र, एवढंच घेऊन जायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही घेऊन जायचं नाही बघा. नंतर 7वा प्रकार जो काय सांगण्यात आला बघा, निवड प्रक्रियेशी संबंधित ठिकाणं जे आहेत, उदाहरणार्थ परीक्षा कक्ष असेल, मुलाखत कक्ष असेल, शारीरिक चाचणीचे ठिकाणं असतील, आयोगाचं कार्यालय असेल इत्यादी ठिकाणी पायाभूत सुविधा सामग्री यांची कोणत्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये किंवा विद्रूप करण्याचा प्रयत्न करायचा. पायाभूत सुविधा म्हणजे काय, तिथून जाणाऱ्या पायऱ्या असतील किंवा फरशी वगैरे आहे, फरशी फोडणे, पायऱ्या फोडणे, त्याचबरोबर रिलिंग्स असतील त्याच्यावर लाता घालून ते मोडून टाकणे, टॉयलेट बाथरूममध्ये जाऊन काच वगैरे फोडणे, असा काही प्रकार अजिबात करायचा नाहीये बघा. आणि असा प्रकार पण मुलांच्या मार्फत केला जातो बघा. ठीक आहे. नंतर स्वतःच्या उमेदवारीच्या अनुषंगाने स्वतः अथवा इतर व्यक्तीकरवी अवैध मार्गाने निवड प्रक्रियेवर प्रभाव टाकणे अथवा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे अवैध म्हणजे काय की वशिला लावणे प्रकार जो आहे ना, असा प्रकार पण चालणार नाही. अशा प्रकारात जरी मध्ये सापडले विद्यार्थी तरी त्यांना काय केलं जाऊ शकतं, कडक कारवाईला सामोरे जावं लागणार आहे त्यांना बघा.
नंतर निवड प्रक्रियेसंबंधातील कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर अश्लील अथवा अन्य आक्षेपार्थ लिखाण करणे अथवा चित्र काढणे, आकृत्या रेखाटणे असा पण प्रकार करायचा नाही. काही मुलं बघा, आपण शाळेत लहानपणी असताना पेपर संपल्यानंतर अशा प्रकारच्या फुल्या मारायचो पूर्ण पेपर संपल्यानंतर. तर तशा प्रकारच्या फुल्या अजिबात मारायच्या नाही आहेत. असा काही प्रकार केला तर तुमच्यावरती फुली मारली जाऊ शकते. कारण या फुल्या मारणे म्हणजे काय, तर एक प्रकारे तुम्ही गैरवर्तन करत आहात आणि या गैरवर्तनाची शिक्षा बरोबर आयोगाच्या मार्फत दिली जाऊ शकते. नेक्स्ट, परीक्षेच्या उत्तर पुस्तिकेवरील सूचनांचे उल्लंघन करून उत्तर पुस्तिकेशी छेडछाड करणे. उत्तरपत्रिका जे आहेत, उत्तरपत्रिकेमध्ये जी माहिती दिलेली असते तेच भरायचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी छेडछाड करणे किंवा उत्तरपत्रिका जी आहे याच्यावर धमकावणारे लिखाण काम करणे. तुम्ही मला पास करा, तुम्हाला पास कर, नाही तर तुला सुट्टी नाही, असं काहीतरी लिखाण काम करून लोक येतात. तर तसा काही प्रकार करायचा नाही. अथवा स्वतःची ओळख दर्शवणारी कोणतीही चिन्हे लिहिणं, म्हणजे मी याचा मुलगा आहे वगैरे असं चिन्ह पण दाखवायची नाहीत, लिहायची पण नाही आहेत. त्याचबरोबर जी उत्तरपत्रिका जी आहे याच्यावरती कोणताही असा मजकूर लिहिणे की जो आयोगाच्या मते आयोगाची ओळख दर्शवण्यास मदत करेल, म्हणजे उमेदवाराची ओळख दर्शवण्यास मदत करेल. म्हणजे थोडक्यात उमेदवारांनी स्वतःची ओळख दर्शवण्यासाठी कुठलाही गैरवर्तन किंवा गैरप्रकार केला तरी त्याच्यावरती कारवाई केली जाणारच, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. नंतर 11 नंबरचा मुद्दा काय म्हणतो बघा, तोतियागिरी करणे अथवा करण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे इकडून तिकडं काहीतरी सांगायचं किंवा कोणत्याही तोतिया व्यक्तीची मदत घेणे किंवा अथवा मदत घेण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे थर्ड व्यक्ती खिडकीतून कॉप्या आणून देणे, याचं उत्तर काय त्याचं उत्तर काय असा प्रकार जरी निरीक्षणास आला म्हणजे त्या पर्यवेक्षकाच्या, तर त्यावेळेला पण कारवाई केली जाऊ शकते बघा. ठीक आहे. नंतर 12वा मुद्दा जो आहे याच्यामध्ये काय सांगितलं बघा, उमेदवाराची कोणतीही कृती जी आयोगाच्या मते भरती प्रक्रियेच्या न्याय व निपक्ष आयोगावर प्रभाव पाडेल. म्हणजे अशा प्रकारची कृती की जी भरती प्रक्रियेमध्ये एक प्रकारे अडथळा बाधा आणू शकते, अशी जर उमेदवारांनी कोणतीही कृती केली तर त्याला डिसमिस केलं जाऊ शकतं किंवा त्याच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. मित्रांनो, एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुप हा चॅनल जो आहे ना, हा चॅनल तुमच्यासाठीच काम करतोय. सो जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत याला पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण हा चॅनल भरपूर तुमच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हीच माझ्यासाठी प्रेरणा आहात आणि प्रेरणा देण्याचा पण तुम्ही प्रयत्न करा बघा. ठीक आहे. मुद्द्यावरती येऊ पुन्हा एकदा. नंतर काय सांगले बघा, 13 नंबरचा मुद्दा, अवैध मार्गाने प्रश्नपत्रिका मिळवणे. म्हणजे अगोदरच प्रश्नपत्रिका मिळवायच्या आणि मिळवण्याचा प्रयत्न करणे किंवा ती प्रश्नपत्रिका मिळवण्याचा प्रयत्न करणे. प्रश्नपत्रिका जी आहे ती फोडण्याचा प्रकार असेल, त्याचबरोबर फोडण्याचा प्रयत्न करणे असेल, बनावट प्रश्नपत्रिकेची विक्री करणे किंवा परीक्षेत अनधिकृत साहित्याधारे नकल करणे अथवा तत्सम गैरप्रकाराचा प्रयत्न करणे. थोडक्यात काय की प्रश्नपत्रिका फोडणे नावाचा प्रकार आता मध्ये बघा बराच प्रकार झाला होता. आरोग्य भरतीचा घोटाळा झाला होता. अगोदर काही प्रश्नपत्रिका पण लीक झालेलं होता. काही विद्यार्थ्यांचं सेंटर जे होतं उत्तर प्रदेशला आलं होतं. तर हे जे आहे ते काय तर बोंगळ कारभार आपण म्हणतो आणि असा प्रकार जो आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये झाला किंवा थर्ड पार्टीने केला तर त्यांच्यावरती कारवाई ही केली जाणारच. ठीक आहे. नंतर एखाद्या विशिष्ट निर्णयासाठी संघटितपणे अथवा असंघटितपणे कोणत्याही माध्यमातून आयोगावर दबाव आणणे आणि अथवा दबावाचा प्रयत्न करणे. म्हणजेच आयोगावरती दबाव कोणत्याही माध्यमाच्या मार्फत आणायचा नाहीये बघा, असं सांगण्यात आलेलं आहे. रितसर पद्धतीने तुम्ही काय करू शकता, आयोगाकडे मागणी करू शकता, पण कोणत्या इतर माध्यमाच्या मार्फत म्हणजे दाऊदला सांगून आयोगावरती दबाव आणणे हे एक इतर माध्यम झालं, तर असा प्रकार अजिबात करायचा नाहीये बघा. ठीक आहे. नंतर अर्जामधील सर्व दावे जी माहिती देण्यात आलेली आहे सत्यता तपासण्यासाठी आयोगाने मागणी केल्यास आवश्यक कागदपत्रांचा पुरावा आयोगासमोर सूचनेनुसार कोणत्याही टप्प्यावर सादर न करणे. म्हणजे आयोगानं कागदपत्र मागवलेली आहेत सत्यता पडताळण्यासाठी, त्यावेळेला तुम्ही जर ती कागदपत्र जर दिली नाहीत तर त्यावेळेला तुमच्यावरती कारवाई केली जाऊ शकते किंवा तुमचं हे गैरवर्तन आहे या गैरवर्तनाची शिक्षा पण दिली जाऊ शकते बघा. नंतर 16 नंबरचा मुद्दा काय सांगतोय बघा, अर्जामधील दावा माहिती जी आहे निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर सादर केलेल्या कागदपत्रामधील दावा याच्यामध्ये तफावत आढळल्यास, म्हणजे अर्ज करत असताना आता जर परीक्षा आहे बघा, आता तुम्ही अर्ज करत असताना दिलेली माहिती आणि कागदपत्रावरची जर माहिती योग्य नसेल तर त्यावेळेला पण कारवाई केली जाऊ शकते बघा. नंतर आयोगाशी पत्रव्यवहार करताना हेतुपुरस्सर वस्तुस्थितीदर्शक माहिती नमूद न करणे. म्हणजे आत्ता जी सिच्युएशन आहे पत्रव्यवहार करताना ती माहिती आयोगाला न देणे, वस्तुस्थितीचं एक प्रकारे मांडणी न करणे, त्याचबरोबर पुराव्याविना माहिती देणं असेल आणि पत्रव्यवहारामध्ये खोट्या किंवा दिशाभूल करण्याचा आरोप केला असेल तर त्यावेळेला पण काय केलं जाऊ शकते, तर गैरवर्तन म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं बघा.
ठीक आहे. आता नेक्स्ट 18 नंबरचा मुद्दा काय सांगतोय बघा. आपण एकदम सविस्तर बघणार आहेत. लेक्चर थोडं मोठं होईल हे, पण माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यांनी शेवटपर्यंत लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला ह्या चुका करायच्या नाहीत हे तुमच्या लक्षात येईल बघा. नंतर अर्जाद्वारे आयोगाकडे केलेला दावा अथवा सादर केलेली कोणतीही कागदपत्रे अथवा प्रमाणपत्रे निवडीच्या अथवा निवडीनंतरच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव खोटी, बनावट, खाडाखोड केलेली, अवैध, संबंधित शासन आदेश नियमानुसार जारी न केलेली अथवा सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेली नसल्याचे आढळून येणे हे पण एक गैरवर्तन आहे. थोडक्यात आयोगाने ज्या ज्या पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये कागदपत्र मागवलेली आहेत त्या फॉर्मॅटमध्ये जर कागदपत्र नसतील तर तुमच्यावरती 100% कारवाई केली जाऊ शकते बघा. ठीक आहे. नेक्स्ट, आयोगाचे माजी अध्यक्ष किंवा आयोगाचे कोणतेही माजी सदस्य किंवा आयोगात सहाय्य करणारे तज्ज्ञ किंवा परीक्षक इत्यादी यांना उमेदवाराने अथवा उमेदवाराच्या वतीने कोणत्याही व्यक्तीने उमेदवाराच्या निवडीच्या अनुषंगाने दबाव आणण्याचा, प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे आयोगाच्या अध्यक्षांवरती म्हणायचं की नाही आमच्या मुलाला अधिकारी बनवा असा दबाव वगैरे टाकणं हा पण काय तर चुकीचा प्रकार आहे बघा. नंतर स्वतःस अकारण किंवा गैरवाजवी फायदा होण्यासाठी अथवा आयोगाकडून व्यापक प्रसिद्धी देण्यापूर्वीची कोणत्याही स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी आयोगाच्या कर्मचाऱ्यावर गैरवाजवी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न. म्हणजे आपण म्हणतो ना की आतल्या गोटातली माहिती नक्की जाहिरात येणार आहे का नाही आहे, तरी आतल्या गोटातली माहिती अशी आहे. तर अशी माहिती मिळवण्यासाठी त्या आयोगाच्या जो काही कर्मचारी आहे त्याच्यावरती दबाव टाकणे हे काय तर चुकीचं वर्तन आहे असं सांगण्यात आलेलं आहे बघा. नेक्स्ट बघा, भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने मुद्रित, इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल किंवा समाज माध्यमाद्वारे आयोगावर चुकीचे आरोप करणे. थोडक्यात आयोगावरती चुकीचे आरोप करायचे नाही आहेत समाज माध्यमाच्या मार्फत, की ज्यामध्ये आयोगाचे माजी अध्यक्ष असतील किंवा आयोगाचे माजी सदस्य, आयोगाचे सहाय्य करणारे तज्ज्ञ, परीक्षक वगैरे असतील, आयोगाचे अधिकारी असतील, कर्मचारी यांच्या विरोधात निदर्शनं, घोषणाबाजी करणे, निदर्शनं काढणे, तर त्याचबरोबर धाकटपट्टा म्हणजे थोडक्यात एक प्रकारे भीती घालणे असा प्रकार करायचा नाही आहे बघा. ठीक. आता हे सर्व झालं आपल्याला आयोगानं कशा प्रकारे कुठल्या कुठल्या गोष्टीच्या बाबतीमध्ये कारवाई केली जाऊ शकते ते सांगण्यात आलेले आहे. आता गैरप्रकरणी कारवाई काय काय केली जाते बघा. कारवाई पण माहिती असायला पाहिजे बघा. ही सगळ्यात शेवटी कारवाई देण्यात आली बघा. आयोगामार्फत राबवण्यात येणाऱ्या परीक्षेत अथवा परीक्षेनंतरही कोणत्याही प्रकाराचा गैरप्रकार किंवा गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारावर तसेच उमेदवार नसलेल्या परंतु गैरप्रकार करण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंधक कायदा 1982 जो आहे आणि प्रचलित कायदा आणि नियमानुसार फौजदारी अभियोग दाखल करून कारवाई करण्यात येईल. थोडक्यात असा काही प्रकार आढळल्यास 1982च्या कायद्याच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे बघा. त्याचबरोबर उपरोक्त कृत्यांपैकी प्रकरण परत्वे एक किंवा अनेक कृत्य करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे किंवा करण्यास अपप्रेरणा देणे याकरिता संबंधित कायद्यानुसार फौजदारी अभियोग दाखल करण्यास पुढील प्रमाणे कारवाई करण्यात येते. म्हणजे कुठल्या कुठल्या कारवाई केल्या जातात बघा. एक म्हणजे संबंधित निवड प्रक्रियेत अनर्हत ठरवणे, म्हणजे निवड प्रक्रियेमध्ये डिसमिस करून टाकलं जातं बघा. म्हणजे हा काय तर पात्र नाही. आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा अथवा निवड प्रक्रियेकरता कायमस्वरूपी किंवा ठराविक कालावधीकरता प्रतिरोधित करणे. कधी कधी आयोग काय करतं की असं सापडल्यानंतर लाल शेरा पडणं म्हणजे पुढील परीक्षा कधी देऊ शकत नाही किंवा ठराविक कार्यकाळासाठी त्याला त्या कॅन्डिडेट्सला डिसमिस पण केलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही इथून पुढच्या परीक्षा देऊ शकत नाही असं पण सांगितलं जाऊ शकतं बघा. ठीक आहे. त्याचबरोबर पुढे काय म्हणण्यात आलेलं बघा, गैरप्रकारच्या अथवा गैरप्रकारांच्या प्रयत्नांच्या आधारे शासकीय नोकरी मिळवलेल्या उमेदवार व्यक्तीची शिफारस रद्द करणे व त्यानुसार संबंधित विभाग व कार्यालयाकडून सेवा समाप्तीची कारवाई करणे. आता काही बघा 2005 पासून अप टू 2017 पर्यंत मध्ये आले होतं बघा की ज्या काही कॅन्डिडेट्सनी काय केलं होतं की फ्रॉड अशा प्रकारचे म्हणजे क्रीडा क्षेत्रातील काय केलं होतं तर प्रमाणपत्राचा वापर करून इथं जे काही स्पोर्ट्सचं मेरिट लागतं ना त्याचा फायदा घेतला होता. याच्यामध्ये फ्रॉड सापडणार असतील, जे सापडलेले असतील किंवा भविष्यात सापडणार असतील तर त्यांना नोकरी सेवेमधून काय केलं जाणार नाही तर एक काढून टाकलं जाऊ शकतं बघा असं सांगण्यात आलेलं आहे बघा. उमेदवार शासकीय नोकरीत असल्यास उचित नियमांतर्गत शिस्तभंगविषयक कारवाई. एखादा उमेदवार शासकीय नोकरीमध्ये आहे पण अशा प्रकारचे त्यानं कृत्य केल्यास
तर त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई पण केली जाऊ शकते. नंतर संबंधित परीक्षेत उमेदवाराने मिळवलेल्या गुणांमध्ये वजावट करणे असेल. आणि शेवटचा मुद्दा जो आहे याच्यामध्ये आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या अर्हता विषयक अटी पूर्ण न करणाऱ्या अथवा कोणत्याही प्रकारे गैरप्रकारचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी अपात्र ठरवण्यात येईल आणि किंवा सदर उमेदवार इतर योग्य अशा कारवाईस पात्र असेल. म्हणजे थोडक्यात निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही टप्प्यामध्ये डिसमिस केलं जाऊ शकतं. तुम्हा सर्वांना त्या पदावरून काढलं पण जाऊ शकतं ज्यांनी काय केलेलं आहे तर गैरवर्तणूक केलेलं आहे ते. तर अशा प्रकारे हे जे मुद्दे मी सांगितले खूप VIMP आहेत. हे परीक्षेच्या द्यायच्या अगोदर सगळ्यांना माहिती असावं. इव्हन दो जे MPSCचा अभ्यास करणार आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर्स खूप काय तर इम्पॉर्टंट आहे. या लेक्चरला फॉलो करूनच आपण अभ्यासाची पुढच्या स्टेप्स ज्या आहेत ते घ्यायच्या आहेत. एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. नक्की डाउनलोड करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद मित्रांनो, मी इथं थांबतो.